मवेशियों का मांस फेंकने से क्षेत्र में तनाव। पाठ्यपुस्तक क्षेत्र में खुले में फेंका गया मवेशियों का मांस। अमरावती शहर में वीएमबी कॉलेज परिसर में पाठ्यपुस्तक के सामने खुले भूखंड पर किसी अज्ञात व्यक्ति द्वारा बड़ी मात्रा में गौमांस फेंकने की घटना आज सुबह सामने आई है। स्थानीय नागरिकों और हिंदूवादी संगठनों के पदाधिकारी ने 112 नंबर पर कॉल कर पुलिस को इसकी जानकारी दी। पुलिस टीम तुरंत मौके पर पहुंची और महानगर पालिका के पशु चिकित्सा विभाग को घटना की जानकारी देकर मौके पर बुलाया। नगर निगम की टीम ने गौमांस को जब्त कर लिया और निरीक्षण के लिए ले गए। शहर में पशु तस्करी और वध की दर बढ़ गई है और अब गौमांस तस्कर शवों को खुले में फेंक रहे हैं। इसीलिए स्थानीय नागरिकों ने गौवंश का वध कर शव को खुले में फेंकने वाले को के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की है। नमस्कार, मी ऋषिकेश देशमुख। आज पाठ्यपुस्तक इथे सकाळी 7 वाजता एक गायीचे तुकडे करून टाकलेले आहे। गायीचं तोंड आणि गायीचे तुकडे। तर आम्हाला इथले स्थानिक नागरिक योगेश देशमुख यांचा फोन आला की माननीय पोलीस प्रशासन, माननीय महानगरपालिका यांना फोन करून इथे तातडीने प्रशासनाला बोलवून याची चाचपणी करायला पाहिजे आपण। आम्ही ही चाचपणी करायला इथे आलो असता तिथे 2-4 नाही तर एक तब्बल 12 ते 15 पिशव्या गायीच्या आढळलेल्या आहेत। त्याच्यात 2 याच्यात गायीचे तोंड पडलेले आहेत आणि बाकी याच्यात पूर्ण गायीचे तुकडे टाकून ठेवलेले आहेत। आम्ही पोलीस प्रशासनाला एकच विनंती केली, त्यांनी या प्रकार केला त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी आणि कारवाई करून लगेच तातडीने गुन्हा दाखल करण्यात येतो। माननीय पोलीस प्रशासनाने आम्हाला हे सांगितलेलं आहे की 2 तासातच आम्ही गुन्हा दाखल करू म्हणून आणि पशुवैद्यकीय अधिकारी महानगरपालिका यांना इथे बोलवण्यात आलेलं आहे। हे तपास करत आहे। लगेच थोड्या वेळातच कारवाई होईल असं आम्हाला वाटतं पोलीस प्रशासनाच्या म्हणून। तुम्हाला काय आढळलं? सकाळी भिवनी परिसराकडे जात असताना रस्त्याच्या बाजूला पाठ्यपुस्तकाच्या समोर एक्झॅक्ट मोठा मासाचा खच येऊन पडलेला दिसलं। ते गोवंशाचे तुकडे त्यामध्ये बऱ्या प्रमाणात आढळून येत होते। म्हणून पहिल्यांदा कॉर्पोरेशनला फोन केला, त्यानंतर पोलीस स्टेशनला फोन करून 112 वर फोन करून यांना बोलवून घेतले। हे पूर्ण हिंदू बहुल वस्ती असून याच्यामध्ये मुद्दामून हे आणून टाकल्यासारखा याच्यातला प्रकार दिसतोय। पुढील नाही या प्रकरणाची सखोल चौकशी करावी। हे कशाचं आहे, गायचं मांस आहे, गोवंशाचं मांस आहे की अजून माणसाचं आहे की काय आहे, तर हे प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि जे आहे त्यांच्यावर योग्य कारवाई करावी। या प्रकरणाचा त्यांनी छडा लावा। हे मुद्दामून केलेलं काम दिसते। मोरे कृष्णनगर मधील रहिवासी पाठ्यपुस्तक मंडळ जवळ परिसरात नगर, श्रीकृष्णनगर, किशोर कॉलनी याच्या बाजूला एक प्लॉट आहे। त्यामध्ये महानगरपालिकेचा कसा येतो जो नागरिकांनी जाणून ठेवला आहे। काल इथे विचित्र प्रकार घडलेला आहे। तर इथे कोणत्या गोवंशाचा मांस टाकलेला आहे। तर आता कारवाई झालेली आहे आणि काल ही निर्णय होऊ शकते कोणत्या एरियात आलेला आहे आपल्याला येता माहित नाही, पण आपल्या मला मी की लवकरात लवकर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांनी इथे आणून ठेवले आहे त्यांना आतमध्ये बंद केलं पाहिजे। आता सुरळीत पडलेले आहे ते मांस टेस्टिंग आणि तिथे आता पोलिसांना सुद्धा गेले आणि कॉर्पोरेशनचे उपकार गेले आहे। जवळपास एक 10-12 टक्के होते, बहुतेक 2-3 गाई असेल, गाई किंवा बैल 2 टक्के शकते। हा प्रकार हे बरेच दिवसापासून होत आहे आणि माशी म्हणजे हा जो वैयक्तिक आहे त्यांच्यावर पण सुद्धा पाहिजे आणि त्यांना सांगून पण फेन्सिंग करत नाही काही आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना खूप लागू आहे आणि मागे याच्यावर कारवाई केली तर तेवढ्या पुरती निघाले होते आणि परत आता जयश्री झाला आहे। तरी कॉर्पोरेशन प्रशासन असो सर्व शासनाला माझी विनंती आहे की लवकर इथून काहीतरी मार्ग काढावा नागरिकांना मोफत देण्यात। घटना हे काय उघडकीस झालेलं आहे या ठिकाणी? ते आपल्याला डायल 112चा कॉल होता। एक योगेश बिजवी नावाचे कॉलर त्यांनी माहिती दिली होती की तिथे पाठ्यपुस्तक चौकामध्ये गोवंश मांस पडलेलं दिसत आहे। आता माहितीवरून आम्ही ते स्पॉटवरती आलो आणि ते महानगरपालिकेची गाडी घेतली आहे। तसेच महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे।
आणि पंचनामा सुद्धा घटनास्थळात केलेला आहे. आता वैद्यकीय अधिकारी येऊन त्यांचा अभिप्राय दिल्याच्या नंतर पुढील कारवाई आता करणार. प्रथमदर्शी बघितल्यानंतर हे गोवंश आहे असं वाटते का? आता ते अधिकारी डॉक्टर सांगतील ते, आता ते त्यांना लगेच येतीलच ते, आता ते आल्याच्या नंतर आपण पुढील कारवाई करणार. ठीक आहे सर.